स्वागत. आपण बनवतोय अंडा करी. त्याच्यासाठी आपण 7 अंडे असे उकडून घेतले किंवा त्याच्यासाठी 2 मोठे कांदे कापून घेतले, 2 टमाटे कापून घेतले, त्याच्यासाठी अर्धी वाटी 2 चमचा धना पावडर, हा अख्खा मसाला घेतला आहे, हळद घेतलेली 1 चमचा, घरगुती मसाला घेतलेला आहे 1 चमचा, लाल तिखट घेतलेले 2 चमचे, तरीची मिरची घेतलेली 1 चमचा किंवा तेजपत्ता घेतलेला आहे 5-7, मटण मसाला घेतलेला आहे, जिरे घेतलेले, कोथिंबीर घेतलेली आणि 2 चमचे आला लसूण पेस्ट घेतलेली, चवीनुसार मीठ आणि जसं लागेल तसं ठेवली. कढई तापली आणि त्याच्यामध्ये असे 4 चमचे तेल टाकून घेऊया. अर्धा चमचा जिरे घेतले, ते जिरे टाकून घेऊया. जिरे चांगले फुलले. आपण अर्ध्या कांदे टाकले, अर्ध्या कांद्याची पेस्ट करून घेतली होती. तर कांदा चांगला लाल होऊ द्यायचा आहे. तेव्हा खडे मसाले टाकून घेतलेले आपण. तेजपत्ता, लसूण पेस्ट टाकून घेऊया आता आपण. हे बाई मसाले टाकून घेतले आपण. हे घरगुती मसाला, लाल तिखट, तरीची मिरची, हळद आणि धना पावडर. हे बघा आता आपण चिकन मसाला टाकून घेणार आहे. 2 चमचे चिकन मसाला टाकून घेतला. त्याला चांगलं पाणी सोडू द्यायचं आहे. किंवा कांदा, अर्धा कांदा संपूर्ण घेतात ना, अर्धा कांद्याची पेस्ट केली होती आपण, ती पेस्ट टाकून घेऊया आता आपण. घालून घ्यायचं आहे. हे शेवट टमाटर पेस्ट टाकून घे. 2 टमाटे घेतले ते. पाणी टाकायचं किती टाक शेवट. हे बघा आता अंड्याला आपण होल पाडून घेतले ते अंडे आता मसाले टाकून घेऊया. सात अंडे घेतले ते आपण. मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून घेऊया आपण. हे बघा चवीनुसार मीठ टाकून घेऊया. अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. मीठ मात्र ताटाटच वापरायचं. मसाल्यांनी तेल सोडलं आहे बघा. परत थोडं पाणी टाकून घेऊया.
हे बघ परत पाणी टाकलं, मसाले चांगले हलवून घ्यायचे. हे बघा अशी आपली अंडा करी आता तयार झालेली, साधी सोपी. ठीक आहे. हे बघ आता त्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया. ही बघ कशी तरी आलेली साधी सोपी अंडा करी आपली तयार झालेली. ही बघा आता आपण खाली उतरून घेतली. बघा कशी तरी आलेली बघा. आपण अंडा करीची चव चाखून बघूया कशी झाली. अतिशय सुरेख अशी अंडा करी तयार झालेली आहे. बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता, पोळीसोबत खाऊ शकता, तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता, नागलीच्या भाकरीसोबत, भातासोबतसुद्धा खाऊ शकता. हे मग परत मी तुम्हाला एकदा खाऊन दाखवतो. अतिशय भन्नाट अशी अंडा करी तयार झालेली. आमचा व्हिडिओ आवडला तर किंवा आमच्या रेसिपी आवडल्या तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नमस्कार.